काकडीची तंबोळी करू। कर्नाटकात खाल्ला जाणारा हा पदार्थ आहे। आपणही महाराष्ट्रात करून बघू। नमस्कार मंडळी, वेलकम टू निराली माय चॅनल। काकडीची तंबोळी हा मुख्यतः कर्नाटकात खाल्ला जाणारा पदार्थ आहे। तर आपण सुद्धा हा करून बघूया वेगळा प्रकार। काकडी घेतली आहे, हे 3 काकड्या घेतलेल्या आहेत। गावरानी काकड्या मिळाल्या तर फारच छान। आपल्याला जी उपलब्ध आहे ती काकडी आपण घेतली तरी सुद्धा चालते। ओलं खोबरं घेतलेलं आहे, हिरवी मिरची घेतलेली आहे। ही हिरवी मिरची पोपटी, खूप तिखट नाही। कढीपत्त्याची पानं घेतली आणि भरपूर अशी कोथिंबीर घेतलेली आहे आणि ताक घेतलेला आहे। पहा, 1.5 वाटी साधारण ताक। हे खूप आंबट ताक नाही। या ठिकाणी आपण दही सुद्धा घेऊ शकतो, मात्र हे लक्षात ठेवा की दही किंवा ताक हे खूप आंबट नसावं, नाहीतर आपल्या पदार्थाची चव खूप आंबट तयार होते। म्हणून खूप आंबट दही किंवा ताक घ्यायचं नाही। काकडी आपण स्वच्छ धुवून घेतलेली आहे, तिचा साल आपण काढून घेतलेला आहे आणि आपण काकडीचं मागचा पुढचा भाग काढून छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत। तर असे छोटे छोटे तुकडे केले म्हणजे मिक्सरमध्ये फिरवायला सोपं जातं। काकडीची चव पाहून घ्या, कडू असेल तर म्हणून चव पाहून घ्यायची। आणि काकडीचे सर्व तुकडे अशा पद्धतीने हे करून घेतलेले आहेत। काकडी चांगली आहे, कडू नाही। चव पाहिली थोडी आणि मग सर्व काकडीचे तुकडे हे मिक्सरच्या भांड्यात मी घातलेत। पाणी न घालताच हे आपण मिक्सरमधून फिरवून घेणार आहोत। सुरुवातीला आपण पाणी घातलेलं नाही। तर काकडी सर्व मिक्सरमधून फिरवून घेतलेली आहे। पहा, आता त्यामध्ये ओलं खोबऱ्याचे तुकडे घातलेले आहेत। ओलं खोबरं घातलेलं आहे आणि ही हिरवी मिरचीचे तुकडे घातलेले आहेत। ही हिरवी मिरची सजावटीसाठी आहे असं म्हटलं तरी हरकत नाही, कारण ही खूप तिखट नाहीच आहे। तिखट नाही आहे ही मिरची। आणि कोथिंबीर घातलेली आहे, ताजी भरपूर अशी कोथिंबीर घातली। आणि हे सुद्धा आपण मिक्सरमधून पाणी न घालताच फिरवून घेणार आहोत। पाणी आपण सुरुवातीला आता घालणार नाही, कारण काकडीला सुद्धा पाणी असतंच। मुळातच काकडीला सुद्धा थोडंसं पाणी असतंच, त्यामुळे आपण पाणी न घालता हे सर्व मिक्सरमधून छान फिरवून घेतलेलं आहे। आता मिक्स करून पाहू। पहा, टेक्स्चर दाटसर वाटतं आहे, घट्ट वाटतं आहे, त्यामुळे आपण थोडंसं पाणी त्यामध्ये पाव कप आत्ता आपण त्यात पाणी घालू आणि थोडंसं पाणी घालून फिरवून घेऊया, म्हणजे आपल्याला हवं तसं टेक्स्चर तयार होईल आणि आपली तंबोळी ही छान स्वादिष्ट तयार होईल। तर मिक्सरमधून हे पाणी घालून फिरवून घेतलेलं आहे आणि हे मिश्रण मी बाउलमध्ये काढून घेत आहे। आणि हे मिश्रण काढल्यानंतर तर ही अशी काकडीची तंबोळी खूप चवदार लागते। उन्हाळ्यामध्ये आपण नक्की करून खावी। आपण ताक आणि मठ्ठा पीत असतो, पण चव बदल म्हणून, एक व्हरायटी म्हणून आपण काकडीची तंबोळी नक्की करून पहा। मिक्सरच्या भांड्यात जे राहिलेलं होतं त्यामध्ये थोडंसं पाणी घालून आपण ते मिक्सरच्या भांड्यातलं सुद्धा मिश्रण काढून घेतलं। सर्व छान मिक्स करून घेऊ आणि मग ताक त्यामध्ये घातलेलं आहे। पहा, साधारण 1.5 वाटी ताक आहे, खूप आंबट नाही। दही घातलं तरी हरकत नाही, पण आपल्याला दही घातल्यानंतर सर्व छान पुन्हा मिक्स करून घ्यावं लागतं एकसारखं। मी ताक घातलेलं आहे, आंबट नसलेलं ताक आहे हे, आणि म्हणजे खूप आंबट नाही। तर हे सर्व छान आपण मिक्स करून घेतलेलं आहे आणि या मिश्रणाला आपण सुरसुरीत अशी फोडणी देणार आहोत। त्यापूर्वी आपण आता इथे चवीनुसार मीठ घातलेलं आहे। मीठ घालून हे सर्व मिश्रण पुन्हा आपण चांगलं हलवून घेऊ, मिक्स करून घेऊया आणि साजूक तुपाची फोडणी याला आपण घालू। तर गॅसवर छोटीशी कढई ठेवली आहे, कढलं फोडणीचं। त्यामध्ये साजूक तूप 3 टेबलस्पून घातले, 3 चमचे। त्यामध्ये तूप चांगलं तापलं, अर्धा चमचा मोहरी घातली। मोहरी चांगली तडतडली की मग त्यात अर्धा चमचा जिरं घातले। जिरंसुद्धा छान फुललं की त्यात कढीपत्त्याची पानं घातली आहेत ताजी अशी, आणि सुकी लाल मिरची घातलेली आहे। आणि ही सुरसुरीत फोडणी या काकडीच्या तंबोळीवर घातलेली आहे आणि छान असा हा पदार्थ तयार झालेला आहे। तर असा पदार्थ आपणही करून पहा। भाताबरोबर तो खाल्ला जातो मोस्टली। कर्नाटकामध्ये काकडीची तंबोळी भाताबरोबर खाल्ली जाते। तशाच पद्धतीने मी सुद्धा ट्राय केलेला आहे, आपणही करून बघा। तर ही काकडीची तंबोळी आता खाण्यासाठी तयारच झालेली आहे।
आपण आधी करून फ्रीजमध्ये ठेवली तरी हरकत नाही, किंवा जेवायच्या वेळेवर आधी आपण केली, कुकर लावला आणि तंबोळीची तयारी केली तरीसुद्धा हरकत नाही. पटकन होणारा असा हा पदार्थ आहे आणि खूप रुचकर, चवदार आणि उन्हाळ्यामध्ये पौष्टिक असा हा पदार्थ आहे काकडीची तंबोळी. तर आपणही करून बघा. खूप छान लागलेला आहे, रुचकर असा पदार्थ. घरात सगळ्यांना आवडला, मलासुद्धा खूप आवडला. तर आपणही करून बघा आणि हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. इतरही रेसिपीचे व्हिडिओज आपण नक्की पहा. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब निराली माय चॅनल. थँक्यू.